तुकाराम महाराज काय म्हणतात की जेव्हा आपण ईश्वराचं चिंतन करतो, ईश्वराची आठवण करतो, तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, आपला कंठ दाटून येतो आणि आपण त्याच्या गुणाचे वर्णन करत असतो. काय म्हणतात बघा या अभंगातनं, दाटे कंठ लागे डोळियाचा पाझर, गुणाचे अपार वृष्टीवरी तेने सुखे छंदे, येई घेईन सोहळा, होनी निराळा पाप पुण्या, तुझ्या मोही पडो मागील विसर, आलाप सुस्वर करीन कंठ, तुकामणी येथे पाहिजे सौरस, तुम्हा विन रस गोड नव्हे. तर हे देवा, हे विठ्ठला, तुझी आठवण काढून म्हणजे तुझ्या प्रेमाने माझा कंठ दाटलेला आहे आणि डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले आहेत. तुमच्या अपार गुणाचे मी वर्णन करताना माझ्या भावना ज्या प्रकट होत आहेत त्यामुळं डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले आहेत. अशी स्थिती मला येऊ, त्या छंदाने मी पाप पुण्याहूनही वेगळा होऊन म्हणजे चांगलं आयुष्य भोगेन, उदंड आयुष्य भोगेन. देवा, तुझ्या मोहाने बाकी सर्व जगाचा विसर पडला म्हणून मी सुस्वर काढून तुझी गाणे म्हणेन. पण या ठिकाणी मला तुझे प्रेम हवे, तुझ्या वाचून भक्तीला रस नाही. म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की हे विठ्ठला, हे देवा, मला तुझे फक्त प्रेम आहे पाहिजे आणि तुझं प्रेम जर मला मिळालं तर मी अगदी चांगल्या स्वरामध्ये भजन म्हणेन, कीर्तन करेन आणि तुझ्या प्रेमामुळंच तुझ्या वाचून माझ्या कोणत्याही भक्तीला रस नाही. आणि म्हणून हे विठ्ठला, तू या ठिकाणी म्हणजे माझ्यावरती कृपा कर असं सांगतात. रामकृष्ण हरी.